बातमी आपण पाहूयात। तर आझाद मैदानावर पालिकेकडून आंदोलकांसाठी आता व्यवस्था केली जात आहे। अग्निशमन विभागाकडून रात्रीच्या वेळी इथे प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती। तर 11 पाण्याचे टँकर आणि 236 मोबाईल स्वच्छतागृह देखील या ठिकाणी तयार ठेवण्यात आली आहे। आझाद मैदानावर पालिकेकडून आंदोलकांसाठी आता व्यवस्था केली जाते। फडणवीसांची सूचना आणि त्यानंतर बीएमसी कडून आंदोलकांसाठी आता व्यवस्था केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आता मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। मोबाईल शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। तर 11 पाण्याचे टँकर 236 मोबाईल स्वच्छतागृह या ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी ठेवण्यात आली आहे। आंदोलकांनी आता आझाद मैदानावर यावं असं आवाहन केलं जातंय। अग्निशमन विभागाकडून रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर आता या ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी व्यवस्था केली जाते। बीएमसीच्या बाहेर पोलिसांकडून रस्ता मोकळा करण्यास आता सुरुवात झाली आहे। बीएमसीच्या बाहेर वाहतूक आता सुरळीत झाली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। त्याचबरोबर मराठा आंदोलकांना देखील एका बाजूला करण्यात आलेला आहे। सीएसएमटी स्थानकामध्ये अद्यापही मराठा आंदोलक आहेत। मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या मराठा आंदोलकांना मात्र पोलिसांनी या ठिकाणी आता बाजूला केलेला आहे आणि आता वाहतूक या ठिकाणी सुरळीत झालेली आहे।